केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुटवाडी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं मोठ्या कष्टानं उभं केलेलं वांग्याचं पीक उद्ध्वस्त झालंय. अज्ञात इस्मानं ड्रीपद्वारे तणनाशक सोडल्याचा आरोप होतोय. या प्रकारामुळे तब्बल 22 गुंठे क्षेत्रातील वांग्याची बाग काही दिवसांतच पूर्णपणे करपून गेल्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. शांताराम सावळेराम शिंदे हे कुरकुटवाडी या ठिकाणी राहतात. शेतीच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतायत. अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे त्यांनी गावातीलच कांताबाई कोंडीभाऊ कुरकुटे यांची शेती खंडानं घेतली. या शेतातील 22 गुंठे क्षेत्रात त्यांनी वांग पिकाची लागवड केली. तर वांग पिकासाठी शिंदे यांनी लाखो रुपयांचा भांडवली खर्च केला होता. दिवस रात्र मेहनत घेतल्यानंतर बागेत उत्पादन सुरू झालं. या पिकातून सुमारे 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शिंदे यांना होती. मात्र अचानक वांग्याची झाडं सुकू लागल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि पाहता पाहता संपूर्ण बागच करपून गेली. अहो आमच्या बघा ना वांग्याला तणनाशक मारलेलं आहे. आम्ही पहिल्यापासून ड्रिचिंग 6 ते 9 केलेली रात्रीची पोर बघून, नंतर फवारणी आमच्या 6 ते 9ची ऊन असल्यामुळे. आता पाऊस पडल्यापासून थोड्या लवकर नाही तर 9 आल्याशिवाय आम्ही कधी जात नव्हतो घरी. पोटच्या पोरासारखं त्याला जीव लावलेलं आहे आणि कोणाला दाखवलं नाही. बरं आमचं जरी खंडाचं वावर आहे, घरचं पण नाही. घरची थोडी शेती आहे, ती पण वाट नसल्यामुळे आम्ही वाट आहे पण रस्त्याला खेटूनच येते, पण ते लोक जाऊन देते नाही आम्हाला. ते घरची पडीक आहे, मग आम्ही खंडाने घेऊन त्याच्यामध्ये माल करतो तर ते लोकांना देखवत नाही. 7-8 लाखाची आमची नुकसान आहे आज. मग याच्यावर काय करायचं, आम्हाला याचा न्याय पाहिजे. पीक नेमकं कशामुळे खराब झालं याचा शोध घेण्यासाठी शिंदे यांनी वांग्याच्या झाडाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. तर तपासणीमध्ये तणनाशकाची घटक आढळून आल्याचं शिंदे यांनी सांगितलं. अज्ञात इस्मानं ड्रीपच्या माध्यमातून तणनाशक सोडल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय. मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. माझ्याकडे फक्त 1.5 एकर क्षेत्र आहे. त्याच्यातही बी काही पडीक आहे आणि हे क्षेत्र मी दुसऱ्याचं कांताबाई कोंडीभाऊ कुरकुटे यांचं खंडाने घेतलेले 25 गुंठे क्षेत्र असे. तर त्याच्यात वाटा असून मी 22 गुंठे वांगे या पिकाची लागवड करेल आहे. तर त्या वांग्या पिकाच्या लागवडीला पूर्व मशागत, नांगरणी, मल्चिंग पेपर, पास्ट्रोलिया शेणखत असा खर्च करेल आहे. असं ड्रीप परत रोप असा एकूण खर्च माझा 1.5 लाख रुपये झालेला आहे. या वांग्या पिकामध्ये मला चांगलं उत्पन्न चालू झालेलं होतं. मी 28 मार्च ला ईस्ट वेस्ट कंपनीची मेघना ही व्हरायटी लावली. त्या मेघना व्हरायटीचे वैशिष्ट्य असं का भरपूर फांद्या, भरपूर झाडे, चांगली झाडे झाली होती, पूर्ण हे झाली होती. त्याच्यानंतर उत्पादन चालू झालं. 12 मेला उत्पादन चालू झालं. मी 40च दिवसात प्लॉट चालू केला. तिथून पुढे उत्पादन चालू झाल्यावर चांगला प्लॉट होता. पुढे पाऊस पडायला लागला. पाऊस पडल्यानंतर उत्पादन चांगलं झालं, पट्ट्या चांगल्या यायला लागल्या आणि कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पावसामध्येच ड्रीप वॉटर तणनाशक सोडले गेलेलं. तर ते नंतर आम्हाला लवकर काय लक्षात येईना का झाडं तर सुकायला लागलेत. पाऊस उघडल्यानंतर झाडं सुकायला लागल्यानंतर आम्ही चौकशी केली. तर ते मग बाकीचं वाटायचं का वांग्याला विल्टिंग येते. त्या विल्टिंगवर आम्ही खर्च करत बसलो. असा त्याच्यात पण खर्च वाढला आमचा. असा एकूण खर्च जवळजवळ 1.5 लाख रुपये झाला. त्याच्यातून प्रॉफिट लाख रुपये झालेला आहे. आणि मग नंतर असं पुढं लक्षात आलं का बुवा जास्तच झाडं मारायला लागली. मग मी चौकशी करायला लागलो का बुवा कुठंतरी याचे तणनाशकाचे काय आहे का बुवा. मग लॅब शोधायला सुरुवात केली. तर शेतकरी खात्याच्या लॅबमध्ये पेस्टिसाइडचं टेस्ट होत नाही. मग पुढं मी असं शोधत मला एक नाशिकमधील अश्वमेघ म्हणून प्रायव्हेट लॅब भेटली. तर तिथंच ॲड्रेस भेटल्यावर त्यांनी सांगितलं का बुवा तुम्हाला आमच्याकडे झाड घेऊन यावं लागेल. मी पूर्ण झाड घेतलं आणि ते घेऊन स्वखर्चाने तिथं गेलो. तिथं त्या लॅबला माझ्या स्वखर्चाने मी तिची टेस्टिंग केली. त्याच्यामध्ये 18 जीन हा घटक असलेलं तणनाशक निघलं आणि त्या तणनाशकामुळे माझ्या प्लॉटचा
पूर्ण उद्ध्वंस झालेला आहे. आजही बघितलं तर पूर्ण प्लॉट गेलेला आहे. आणि त्यांनी जो शेतकऱ्यांनी केलं त्यांनी एवढ्या सिस्टमॅटिक मध्ये केलं का ड्रीप वॉटर तर सोडलं, पण त्यानंतर 3 महिने दुसरं पीक न येऊन 120 दिवसाचा रेट असणारं तणनाशक सोडलेले. तर 3 महिन्यानंतर सुद्धा म्हणजे आता जरी काढलं मी काय करायचं केलं तरी दुसरं पीक येणार नाही असं त्यांनी सिस्टमॅटिक कार्यक्रम राबवलेला आहे. माझी अशी विनंती आहे हा कोण आहे हा शोधला गेला पाहिजे. त्याच्यासाठी मी लॅबचे रिपोर्ट आहेत, NOC नोंदवले, सगळी प्रोसिजर पूर्ण केलेलं आहे. आणि सगळी प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर मी डिक्लेअर केलं का बाबा हे तणनाशक आहे म्हणून. याच्या आधी मला माहित होतं तरी मी डिक्लेअर केलेलं नाही. त्याच्यानंतर पत्रकारांना सांगितलं. असं एकूण उद्देश आहे बाबा, फक्त त्याला शोधलं पाहिजे. आणि दुसऱ्याच्या बाबतीत माझ्या बाबतीत जे घडलंय हे दुसऱ्या शेतकऱ्याला घडलं नाही पाहिजे, असं झालं पाहिजे. दुसऱ्या शेतकऱ्याला कोणत्या बी वैयक्तिक याच्यामध्ये त्यांनी माझ्या मते बाबा असं आहे का त्यांनी स्वतः प्रत्यक्ष येऊन त्याच्याशी भांडावं, काही करावं, त्याला मारावं, पण असं शेतीचं नुकसान नाही करू. कारण त्या शेतीला मुलांपेक्षा आपण जास्त जपतोय. आणि हे सगळ्यात उत्पन्न म्हणजे भारी आलेल्या प्लॉटलाच लोक करतात, चांगल्या प्लॉटला देखत नाही का काय, असं होऊन ते करणारा करतात. त्यांनी असं करू नये अशी माझी अपेक्षा आहे. आज 40 रुपये भाव चाललेले तर 1 ते 1.5 टन 4 दिवसाला निघतंय. असं प्रॉफिट माझं 10 लाखाचं टार्गेट होतं. आणि हे वांग ही व्हरायटी ही वर्षभर चालणारी व्हरायटी, तिचं वर्षभर पूर्ण चालत. त्याच्यात माझा 10 लाखाला लॉस केलेला आहे. NOC दिलेली आहे. याची पोलिसांनी किंवा तहसीलदार यांनी याची दक्षता द्या. कारण हे महसूल खात्यामध्ये मोडत आहे शेती हे खातं. तर तहसीलदार साहेबांनी सुद्धा केलं. मी कृषी खात्याकडे सुद्धा तशी तक्रार केलेली आहे. कृषी मॅडम सुद्धा आलेले येऊन गेलेले आहे तिथं. का त्यांचं पहिल्या स्टार्टला निदर्शनात असं आलं का ते म्हणले तणनाशक नाही, कारण मधलं गावात बिवत गेलं नाही. तुम्ही बघू शकता का बाबा याच्यामधलं गावात बिवत गेले नाही. ते ड्रीप वॉटर सोडल्यामुळे मधलं गावात बिवत सगळं तसंच आहे. आणि झाडामध्ये कुठेही बी नाही, झाडामध्ये सुद्धा आजपर्यंत सुद्धा महिना झालेला आहे ते सोडलेला, कुठं गावात नाही का काहीच नाही, उगलं सुद्धा नाही तिथं काही. असं त्यांनी सिस्टमॅटिक कार्यक्रम राबवलेला आहे. आणि याच्यावर पोलिसांनी आणि प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी असं माझं मत आहे. आणि मला न्याय भेटावा असं आहे. मी कुरकोडी गावचा सरपंच बाळासाहेब कुरकुटे. आज आम्ही शांताराम शिंदे आमफाटा या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये आलो आहेत. त्यांच्या शेतामध्ये वांग्याचा 1.5 एकरचा प्लॉट आज सध्या चालू मार्गामध्ये काम वांगे चालू होते. ते वांगे चालू असताना त्या कुणीतरी अशी एक व्यक्तीने त्या ड्रीपच्या नळ्यामधून तणनाशकचं औषध सोडून त्या वांग्याच्या प्लॉटचं नुकसान केलेलं आहे. आज साधारणपणे ह्या शेतकऱ्याचे साधारणपणे 9 ते 10 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे, जे काही पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल खातं असेल यांनी याची दक्षता घेऊन त्या शेतकऱ्याला 2 रुपये मिळतील, किंवा ज्या व्यक्तीने असं कृत्य केलेलं आहे त्या व्यक्तीला याची शासन झालं पाहिजे. आणि त्या अशा कोणाच्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासनाने जबाबदारी किंवा त्याची पाहणी करून त्याचा तात्काळ एक तपास घ्यावा अशी मी माझ्या गावच्या वतीने व तसंच या शेतकऱ्याला महसूल खात्याकडून काही 2 रुपये वगैरे नुकसान भरपाई मिळेल अशी काही व्यवस्था होत असेल तर तसं त्यांनी करावं. शांताराम शिंदे शेतकरी खूप अशी शेतामध्ये मेहनत घेत असतात. आज त्यांचे वांग्याचा हा प्रोजेक्ट खूप मोठ्या उत्पादनासाठी भरघोस असं उत्पादन देणारं पीक चालू झालं होतं, जोमात आलं होतं. आणि जर असा एखादा शेतकरी जर दुसऱ्या शेतकऱ्याचं वाटोळं करत असेल तर त्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीमध्ये शेती करण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी शेतीच करू नये. म्हणजे मूळचा तो शेतकरी नसेलच, जो कोणी नराधम असेल ज्यांनी हे केलं असेल तो वाईट कृत्य करणारा हा वाईट माणूस त्याच्या जीवनामध्ये त्यांनी जगू नये. कारण आज एवढी शेती करणं, तिला जो खर्च करणं, एक फवारणी घ्यायची म्हणलं तर 3-3, 4-4 हजार रुपये एका फवारणीला खर्च आहे. त्याच्यानंतर ड्रीप मधून सोडणारी खतं, आणि एवढी जर खर्च करून एखाद्या शेतकऱ्याचे एवढी नुकसान होत असेल तर ही खूप मोठी खेदाची बाब आहे. असं इथून पुढे झालं नाही पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. दरम्यान अशा प्रकारच्या घटनांमुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढावतंय. भरघोस उत्पादन मिळावं यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत घेतात आणि पिकांची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेतात. मात्र हातातोंडाशी आलेलं पीक अशा प्रकारे उद्ध्वस्त होत असेल तर शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणाची संबंधित विभागांनी सखोल चौकशी करून दोषींचा शोध घ्यावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सरपंच बाळासाहेब कुरकुटे
रामा कुरकुटे यांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.